Welcome back to the channel. So, today we are going to start with the very first chapter of Rachna Sharir called as Sharir Upkramniya Sharira. So, this chapter is important only for MCQs and SAQ. There is no LAQ on this chapter, so our focus would be only for MCQs and SAQs. So, let us see what we are going to learn in this chapter. So, we are going to learn the definition of Sharir, definition of Sharir, Shadangatva means how the body is divided into 6 parts, Mruta Sharira Sanshodhan means dissection in old era, Anga Pratyanga Vibhaga, how the body is divided into several parts, Sharir Jnana Prayojana, why we should have the knowledge about Sharir before learning Ayurveda. And last, in the modern, the point is preservation method of cadaver, like how in today's time we are preserving cadaver. So let's start with our very first point, Sharir. So here first we will see the Nirukti of Sharir, which is Shiryate Tata Shariram. शिर्यते म्हणजेच जे झिजते किंवा शेवटी नाश पावते. म्हणजे बॉडीला असं कन्सिडर गेलं आहे की त्याच्यामध्ये काहीतरी फॉर्म होत असतं, काहीतरी डिप्लीट होत असतं, म्हणजे काहीतरी डिप्राईव्ड होत असतं, काहीतरी घटत असतं. तर ते जी घटण्याची आणि पुन्हा फॉर्म होण्याची क्रिया आहे किंवा जे कन्स्टिट्यूशन आहे त्याला काय म्हणतात तर शरीर. चरकाचार्यांनी काय व्याख्या केलेली आहे, तत्र शरीरम नाम चेतना अधिष्ठानभूतम पंचमहाभूत विकार समुदायात्मकम समयोगवाही. तर ते काय म्हणतात की चेतना म्हणजेच आत्मा. ओके, जेव्हा हा आत्म्याचं अधिष्ठान असलेलं पंचमहाभूत विकार, पंचमहाभूत म्हणजे काय, पृथ्वी, तेज, वायू, आकाश, ओके, जल, हे सगळे जे आपले पंचमहाभूत आहेत त्यांचे विकार म्हणजे त्यांच्यामुळे होणारे शरीरातले बदल, जसे की आकाश महाभूतमुळे जे काही स्त्रोतस असतात ते निर्माण होतात, जल महाभूतमुळे जे काही जलीय अंशवाले धातू असतात ते फॉर्म होतात, वायू म्हणजे वात, अग्नी म्हणजे पित्त आणि पृथ्वी म्हणजे शरीराचं जे संवहन किंवा संघटन आहे ते. तर हे पंचमहाभूत विकार जे आहेत ते जेव्हा चेतना धातूसोबत मिक्स होतात किंवा अटॅच होतात आणि समयोगवाही म्हणजे काय की दोष, धातू, मल ह्यांच्यापासून बनलेलं जे शरीर आहे त्यांचा चय उपचय घडवत असतो. असं जेव्हा फॉर्मेशन तयार होतं तर त्याला काय म्हणतात, शरीर. म्हणजेच पंचमहाभूत त्यांचे विकार या सर्वांच्या समुदायापासून तयार झालेलं एक संघटन, ह्याच्यामध्ये जेव्हा चेतना धातू येतो त्याला काय म्हणतात, शरीर. ओके, असं कोणी म्हटलेलं आहे तर चरकाचार्यांनी. नेक्स्ट आपण पाहूयात सुश्रुताचार्य काय म्हणतात. सुश्रुतांनी काय म्हटलेलं आहे, शुक्रशोणितम गर्भाशयस्थम आत्म प्रकृती विकार सम्मूर्छितम गर्भ इति उच्यते. तर सुश्रुताचार्यांनी काय म्हटलेलं आहे, गर्भाशयामध्ये जेव्हा शुक्र आणि शोणित यांचा संयोग होतो त्यांच्यासोबत आत्मा म्हणजेच चेतना धातू, प्रकृती म्हणजे अष्टविध प्रकृती, प्रकृती किती सांगितल्या आहेत, अष्टविध प्रकृती. तर ते काय असतं की ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ शरीर किंवा फॉर्मेशन ऑफ ह्युमन बिंग सुश्रुतांनी 8 हे प्रकृती एक्सप्लेन केलेले आहेत. म्हणजेच की अव्यक्त म्हणजे बुद्धी, महत, अहंकार आणि त्यापासून 5 तन्मात्रा. तर असे हे जे 8 प्रकृती आहेत, 5 तन्मात्रा म्हणजेच काय तर शब्द, रूप, रस, गंध, स्पर्श ह्या ज्या 5 तन्मात्रा आहेत आणि 3 जे अव्यक्त, महत आणि अहंकार ह्यांना काय म्हटलेलं आहे, अष्टप्रकृती. आणि विकार किती म्हटले आहेत तर षोडश विकार.
षोडश विकार म्हणजे काय, तर 5 महाभूत आणि 11 इंद्रिय. तर 11 इंद्रिय म्हणजे काय, तर आपले 5 ज्ञानेंद्रिय, श्रोत्र, अक्षी, नासा, जिव्हा आणि स्पर्श म्हणजेच त्वक, आणि आपले 5 कर्मेंद्रिय, पाणी, पाद, गुद असे 5 कर्मेंद्रिय. ह्या सगळ्यांचा जेव्हा संघटन होतं किंवा हे सगळे जेव्हा एकत्र येतात, एक काहीतरी कन्स्टिट्यूशन फॉर्म करतात, त्या कन्स्टिट्यूशनला काय म्हटलं जातं, तर गर्भ. ओके. मग ह्या गर्भामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये चेतना अवस्थितम, चेतना धातू स्थित आहे, अशा गर्भामध्ये जेव्हा वायुः विभजती, वायूमुळे विभजन म्हणजे डिव्हिजन घडून येतं. तेज एवं पचती, तेज धातूमुळे पाचन होतं, अर्थातच ट्रान्सफॉर्मेशन होतं. आपह क्लेदयंती, क्लेदयंती म्हणजे जो त्या ट्रान्सफॉर्मेशनला किंवा त्या बॉडीमध्ये फ्लुइड निर्माण करतो. काय निर्माण करतो, फ्लुइड निर्माण करतो, दॅट इज आपधातू. त्यानंतर पृथ्वी ही संहनंती म्हणजे त्याला कन्स्टिट्यूशन जो देतो. ओके, ज्याच्यामुळे त्या बॉडीला कन्स्टिट्यूशन मिळतं. आकाशम विवर्धयती म्हणजे जो स्पेसेस निर्माण करण्याचं काम करतो, दॅट इज आकाश. तर ह्या सगळ्यामुळे जेव्हा त्या गर्भला हस्त, पाद, जिव्हा, घ्राण, हस्त म्हणजे हात, पाद म्हणजे पाय, जिव्हा म्हणजे जीभ, घ्राण म्हणजे नोज, कर्ण म्हणजे कान, नितंब आदी म्हणजे हे सगळे अवयव जेव्हा निर्माण होत तेव्हा त्याला काय म्हणतात, शरीर, असं कोणी म्हटलं आहे, तर सुश्रुताचार्यांनी. तर ह्या झाल्या शरीराच्या व्याख्या. नेक्स्ट आपण पाहणार आहोत शारीर. शारीर म्हणजे काय, शरीरम अधिकृत्य कृतम तंत्रम शारीरः म्हणजे शरीरला आधारभूत मानून जे शास्त्र बनवलं आहे त्याला काय म्हणतात, तर शारीर. नेक्स्ट काय म्हटलं आहे अष्टांग हृदयकारांनी, इति अत्र जन्ममरणम यतः सम्यक उदाहृतम शरीरस्य ततः स्थानम शारीरम इदम उच्यते. म्हणजे जन्मापासून मरणापर्यंत आपल्या शरीरात जे काही चेंजेस होतात, जे काही अप्स अँड डाऊन्स येतात, त्याच्याबद्दल, त्यांना टॅकल करण्याच्या टेक्निक्सबद्दल हे सगळं ज्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे त्याला काय म्हणतात, शारीर. ओके, शारीराची व्याख्या पाहून झाली. नेक्स्ट आपण बघू षडंगत म्हणजे बॉडीला किती पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे. सो फर्स्ट शुश्रुताचार्य काय म्हणतात की तच्च षडंगम शाखाः चतस्रो मध्ये पंचमे षष्ठ शिर इति. तर सुश्रुताचार्यांनी आपली जी बॉडी असते त्याला 6 पार्ट्समध्ये डिवाईड केले आहेत. शाखा 4 म्हणजे 2 हात, 2 पाय आणि मध्य म्हणजे कंठपासून गुदापर्यंत हा जो काही पार्ट आहे दॅट इज कॉल्ड ॲज मध्य, आणि जो शिरप्रदेश आहे त्याला शिर म्हटलं आहे. असं त्यांनी बॉडीला 6 पार्ट्समध्ये डिवाईड केलं आहे. तेच जर आपण चरकाचार्यांच्या प्रमाणे बघितलं तर त्यांनी काय म्हटलं आहे, यांनी शाखा चतस्रो म्हटलं आहे म्हणजे शाखा 4 भाग. तर तेच चरकांनी म्हटलं आहे द्वौ बाहू, बाहू म्हणजे हात, 2 बाहू, दौ सक्तिनी म्हणजे 2 पाय, शिरो ग्रीवम. तर सुश्रुताचार्यांनी कंठापासून गुदापर्यंत मध्य भाग पकडला आहे आणि शीर वेगळं धरलं आहे. चरकांनी शीर प्लस मन्या हे एकत्र धरलं आहे विच इज शिरोग्रीवम, आणि अंतराधीही इति षडंगमम, आणि जो बाकीचा पार्ट आहे गुदापर्यंत त्याला त्यांनी अंतराधीही म्हणजेच कोष्ठ किंवा मध्य शारीर असं धरून त्यांनी 6 पार्ट्समध्ये बॉडीला डिवाईड केलं आहे. सो बेसिकली लक्षात ठेवताना आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की आपले जे लेग्स अँड हँड्स आहेत ते एक पार्ट आहेत, 4 पार्ट्स आहेत. मिडल बॉडी इज 5th पार्ट अँड हेड अँड नेक इज 6th पार्ट असं आपलं बॉडीला डिव्हिजन केलं आहे. नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत मृत शरीर संशोधन.
सो ह्याचं डेफिनेशन काय सांगितलेलं आहे किंवा हे आपल्याला का इम्पॉर्टंट आहे, तर तस्मात् निःसंशयं ज्ञानं हर्तरा शल्यस्य वांशता शोधयित्वा मृतं सम्यक द्रष्टव्यो अंगविनिश्चय. म्हणजे ज्या वैद्याला पुढे जाऊन शस्त्रकर्म करायचे आहेत त्याला बॉडीमध्ये कुठे काय पार्ट्स आहेत ह्याचं ज्ञान असणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर ह्या प्रत्यंगाचं ज्ञान करण्यासाठी त्याने मृत मनुष्य देहाचे संशोधन करून अंगप्रत्यंगाची निश्चित माहिती मिळवणं इम्पॉर्टंट आहे. मग ह्या शरीर ज्ञान मिळवण्याच्या या पद्धतीला पूर्वी काय बोलत होते, मृत शरीर संशोधन. सो बेसिकली बॉडी पार्ट्सच्या ज्ञान होण्यासाठी डिसेक्शन इम्पॉर्टंट आहे. डिसेक्शन केल्यानंतरच आपल्याला कुठे काय बॉडी पार्ट आहे, कुठे आर्टरी कशी जाते, ह्या सगळ्याचं ज्ञान होईल आणि त्यानंतरच आपण जिवंत शरीरावर कॉन्फिडेंटली शस्त्रकर्म म्हणजे सर्जरी करू शकू. तर ह्यासाठी आपल्याला त्या मृत शरीराचं ज्ञान किंवा मृत शरीराचं संशोधन करणं फर्स्ट इम्पॉर्टंट आहे. तर बघूया काय मृत शरीर निवडण्याचे नियम काय आहेत. तर फर्स्ट रूल इज समस्त गात्रम, म्हणजे ती जी बॉडी आपण डिसेक्शन करण्यासाठी डिसाईड करणार आहोत किंवा सिलेक्ट करणार आहोत ती सगळ्या बॉडी पार्ट्सनी युक्त असलेली पाहिजे. म्हणजे तिचा पाय गळून गेला आहे, फिंगर गळून गेला आहे असं नाही असलं पाहिजे, कारण आपल्याला मग त्या बॉडी पार्टबद्दल नॉलेज होणार नाही. नेक्स्ट आहे अविशोहत, म्हणजे त्याच्यावरती विषबाधा झालेली नसली पाहिजे. कारण तुम्ही जेव्हा सेकंड इयरमध्ये याल तेव्हा तुम्ही शिकाल की जेव्हा पॉयझन्ड बॉडी असते तेव्हा तिचं डिजनरेशन जे आहे ते खूप लवकर होतं. प्लस तिचे जे बॉडी फ्लुइड्स असतात त्याचे कलर बदलून गेलेले असतात. सो तुमच्या ब्रेनमध्ये जे बेसिक नॉलेज होईल ते वेगळं होईल किंवा ते शास्त्रविरुद्ध ज्ञान डोक्यात जाईल, म्हणून ते विषबाधा झालेलं नसलं पाहिजे. अदीर्घ व्याधी पीडितम, म्हणजे जास्त काळासाठी ती बॉडी जी आहे ती डिसीज्ड नसली पाहिजे. कारण जर ती बॉडी डिसीज्ड असेल तर त्याच्या बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस येणार, विच इज अगेन ऑपोजिट ऑफ जे आपण शिकलो आहोत. त्यानंतर अवर्ष शतिकम, म्हणजे 100 वर्ष जुनी ती बॉडी नसली पाहिजे किंवा त्या डेड बॉडीच्या पर्सनचं एज 100 इयर्स नसलं पाहिजे, बिकॉज त्या एजपर्यंत खूप काही डिजनरेटिव्ह चेंजेस बॉडीमध्ये आलेले असतात. त्यानंतर निःसृष्टांत्र पुरुषम पुरुषम, म्हणजे ज्या व्यक्तीच्या आंत्रामधलं मलमूत्र जे काही आहे ते काढून घेतलेलं असलं पाहिजे, बिकॉज दिस इज द वेस्ट ऑफ द बॉडी. आणि ते तसंच जर बॉडीमध्ये राहिलं तर ते बॉडीला बॅक्टेरिया प्रोडक्शन करून खूप लवकर डिके करवू शकतं. सो नेक्स्ट कसं संशोधन करावं, तर त्यांनी काय म्हटलं आहे की फर्स्ट स्टेप जी आहे ती आहे मुंज, एक गवताचा प्रकार आहे. झाडाच्या साली, कुशगवत, ताग यासारखे जे वनस्पती आहे त्यांनी ते बॉडीला आपल्याला रॅप करायचं आहे. त्यानंतर त्या बॉडीला एका पिंजऱ्यात म्हणजे काय तर एका क्लोज्ड बॉक्समध्ये आपल्याला ठेवायचं आहे. मग एखादा वाहत्या नदीत, मीन्स जी नदी वाहत असेल त्या नदीच्या ठिकाणी जिकडे त्या बॉक्सवरती डायरेक्ट प्रकाश पडत नसेल, म्हणजेच सनलाईट येत नसेल, अशा जागी आपल्याला ती बुडवून ठेवायची आहे आणि तिचं डिजनरेशनची प्रोसेस थोडी होऊ द्यायची आहे. आणि ती चांगली सडल्यानंतर म्हणजे चांगली डिजनरेट झाल्यानंतर आपल्याला ती बॉडी काढून आणायची आहे. आणि मग वाळा किंवा बांबूची सालं, ओके, ह्याच्या साह्याने आपण त्यांची जी स्किन आहे, त्वचा आहे, ती खरवडून काढायची आहे. आणि मग त्यानंतर बाह्य व आभ्यंतर जी काही प्रत्यंग आहेत त्यांचं निरीक्षण करून 7 दिवसामध्ये आपल्याला त्याचं ज्ञान घ्यायचं आहे. ओके, तर ह्या प्रोसेसने डिसेक्शनसाठी बॉडी प्रिझर्व करण्याचं काय महत्त्व आहे, तर हे जे वनस्पतीजन्य वस्तूंनी आपण त्याला गुंडाळतो त्या वनस्पतींमुळे कीटक, प्राणी यापासून त्यांचं संरक्षण होतं, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स तिच्यावरती ग्रो होणार नाहीत, ते डीके फास्टर होणार नाही. बॉक्समध्ये ठेवल्याने जरी ते वाहत्या पाण्यात असलं
तरी पण ते वाहून जाणार नाही, त्याच्या वेट मेंटेन राहणार. आणि वाहत्या पाण्यात ठेवल्यामुळे मृतदेह खराब होण्याची शक्यता कमी होते. सनलाईटमुळे डिकेइंगची प्रोसेस जी आहे ती फास्ट होते, तर ती इकडे प्रकाश न पडल्यामुळे नॉर्मल लेवलवरती तो मृतदेह खराब होतो, म्हणजे डिकेड होत जातो. तर हे आपल्याला मृतशरीर संशोधन कसं करायचं हे तर कळलं. पण हे आपण का, आपल्याला हे करणं का गरजेचं आहे किंवा ह्याच्या मागचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर ते आहे शरीरे च एव शास्त्रे च दृष्टार्थः स्यात् विशारदः. म्हणजे आपण शरीराचं ज्ञान फर्स्ट शास्त्रमधून घेतो, म्हणजेच काय तर बुक्समधून घेतो. त्याच्यानंतर दृष्टार्थः म्हणजे डिसेक्शन प्रोसेसने आपण ते व्ह्यू करतो. काय करतो? व्ह्यू करतो. तर मग जे आपण बुकामध्ये ज्ञान घेतलं तसंच बॉडीमध्ये असतं का, ह्याचा आपल्याला फर्स्ट स्टेपली ज्ञान होतं. कारण आपण जे गोष्ट वाचतो त्यापेक्षा जी गोष्ट बघतो ती आपल्याला चांगल्यापैकी लक्षात राहते. म्हणूनच मृत शरीर संशोधन इम्पॉर्टंट असतं. तेच दृष्टश्रुताभ्याम संदेहम अवापोय चारेत क्रिया. म्हणजे जर आपण कंपॅरिझन करून नॉलेज गेन केलेलं असेल तर आपण पुढे जाऊन जे काही क्रिया म्हणजे सर्जरी करणार असू, ओके, जी काही आपण ट्रीटमेंट करणार असू त्यामध्ये आपण कॉन्फिडंट राहतो. काय राहतो? तर कॉन्फिडंट राहतो. ओके, म्हणून आपल्याला मृत शरीर संशोधन करणं इम्पॉर्टंट आहे. सो हे सगळं होतं डिसेक्शन इन ओल्डन एजबद्दल. आता आपण बघणार आहोत अंगप्रत्यंग विभाग. म्हणजे ह्या एवढ्या मोठ्या बॉडी पार्टला फक्त 6 पार्ट्समध्ये डिवाईड करून लर्न करणं इज व्हेरी डिफिकल्ट. सो त्याला आपण अजून स्मॉल पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे. तर फर्स्ट आपण बघूया बाह्य प्रत्यंग. फर्स्ट आपण काय बघणार आहोत? बाह्य प्रत्यंग. बाह्य प्रत्यंग म्हणजे काय की एक्सटर्नली आपण बॉडीला कसं डिवाईड केलं आहे. सो 1 संख्या असलेली म्हणजे नंबर 1 असलेले असे 9 बॉडी पार्ट्स आहेत. तर कोणते कोणते? मस्तक. मस्तक म्हणजे काय तर हेड. उदर. उदर म्हणजे ॲब्डोमन. पृष्ठ म्हणजे पाठ अर्थातच बॅक. नाभी. नाभी म्हणजे अंबिलिकल रिजन. ओके, त्यानंतर ललाट. ललाट म्हणजे फोरहेड. हा एवढा जो रिजन आहे त्याला काय म्हणणार? फोरहेड, ललाट. नासा म्हणजे नाक. चिबूक म्हणजे हनुवटी, दिस इज चिन. आणि बस्ती म्हणजेच हायपोगॅस्ट्रिक रिजन. हा जो रिजन आहे दॅट इज बस्ती. आणि ग्रीवा. ग्रीवा म्हणजे काय तर नेक. ओके, त्यानंतर 2 नंबर्समध्ये असणारे. ओके, 2 नंबर्समध्ये असणारे किती आहेत? 28. तर ते कोणते? कान म्हणजे इयर्स. डोळे म्हणजे आईज. भुव्या. भुव्या म्हणजे काय तर आयब्रोज. शंख प्रदेश म्हणजे टेम्पोरल रिजन्स. अंस खांदे म्हणजेच शोल्डर्स. त्यानंतर गंड. इथे गंड म्हणजे मान अर्थ न घेता गाल. ओके, कक्ष. कक्ष म्हणजे एक्झिला रिजन्स. स्तन म्हणजे ब्रेस्ट. वृषण. वृषण म्हणजे टेस्टीज. ओके, पार्श्व म्हणजे लॅटरल रिजन्स. हा जो काही रिजन असतो बॉडीचा दॅट इज पार्श्व. स्फिक. स्फिक मीन्स ग्लुटियल रिजन्स. ओके, त्यानंतर बाहू. बाहू मीन्स आर्म्स, 2 आर्म्स. अँड उरू. उरू म्हणजे मांड्या. ओके, त्यानंतर अगेन जे आपले बाहू आणि पाय आहेत ह्यांना परत 10 रिजन्समध्ये डिवाईड केलं गेलं आहे. म्हणजे 5 फिंगर्स, 5 फिंगर्स 10, 5 फिंगर्स, 5 फिंगर 10. ओके, त्यानंतर बहिर्मुख स्त्रोतस म्हणजेच जिकडनं एक्सटर्नल ओपनिंग्स होतात बॉडीमध्ये ते मेल्समध्ये 9, फिमेल्समध्ये 12. तर 9 कसे? फर्स्ट आहेत 2 आईज.
2 इयर्स, 2 नोज, ओके. त्यानंतर 1 माउथ, किती झाले 6, 7. आणि ह्याच्यानंतर आहे 1 ॲनल एरिया, ओके, अँड 1 युरिनरी एरिया. 1 युरिनरी एरिया, असे 9. आणि फिमेल्समध्ये 12 कसे होतात, तर फिमेल्समध्ये एक्स्ट्रा आहेत 2 ब्रेस्ट अँड 1 जेनायटल एरिया, जो मेल्समध्ये कॉमन असतो, त्याच्यामुळे तिकडे 9 आणि फिमेल्समध्ये 12. ओके. सो नेक्स्ट अभ्यंतर प्रत्यंगे. अभ्यंतर प्रत्यंगे म्हणजे काय, तर इंटरनली डिव्हिजन कसं केलं गेलं आहे. सो त्याच्यामध्ये आहेत फर्स्ट बेसिक 3 दोष अँड 3 मल. त्यानंतर 4 मांसरज्जू. मांसरज्जू म्हणजे काय, तर लिगामेंट्स, ओके. त्याच्यानंतर 6 कुर्चा म्हणजेच टेंडन्स, ओके. आणि सप्त नंबर्समध्ये त्वचा, लेयर्स ऑफ स्किन. कला मीन्स डिफरंट टाइप्स ऑफ कवरिंग्स. आशय मेन ऑर्गन्स. धातू रस, रक्त, मांस इत्यादी. अँड सेवनी, हे किती आहे, तर नंबरमध्ये 7. त्यानंतर अस्थि विच इज 300. संधी 210. स्नायू 900. पेशी 500. सिरा 700. आणि मर्म 107 सांगितले आहेत. त्यानंतर 24 धमन्या म्हणजेच वेन्स, ओके. कंडरा 16 सांगितले आहेत. जालक 16 सांगितले आहेत. संघात 14 सांगितले आहेत. सीमंत 14 सांगितले आहेत. इथे फक्त नंबरिंग आपल्याला इम्पॉर्टंट आहेत. ह्या सगळ्यांचा ॲक्च्युअल मिनिंग काय आहेत किंवा हे कुठे प्रेझेंट असतात हे आपण अपकमिंग चॅप्टर्समध्ये शिकणारच आहोत. योगवाही स्रोतस 22 म्हणजेच 11च्या पेअर्समध्ये 2 विच इज इक्वल्स टू 22. आणि 2 संख्यामध्ये 4 गोष्टी आहेत, तर त्या कोणत्या, आंत्र 2, लघु अंत्र, बृहत अंत्र, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन. फुफ्फुस आणि वृक्क, लंग्स, किडनी, हे सुद्धा किती असतात, तर 2. त्यानंतर 1 नंबरमध्ये काय आहे, यकृत विच इज लिव्हर. प्लीहा विच इज स्प्लिन. उंडूक म्हणजेच सिकम. हृदय कोरिलेटेड टू हार्ट. आणि आमाशय इज कोरिलेटेड टू स्टमक. तर हे सगळं झालं इंटरनल डिव्हिजन. त्यानंतर जे आपण बघणार आहोत ते म्हणजे मेथड्स ऑफ प्रिझर्वेशन ऑफ काडावर. सो आत्ताची जी टेक्निक यूज केली जाते इट इज एम्बाल्मिंग. तर हे काय आहे, इट इज अ टेम्पररी मेथड ऑफ प्रिझर्वेशन ऑफ कडावर, ज्याच्यामुळे आपण डिकम्पोजिशन प्रिव्हेंट करतो आणि जी नॅचरल अपिअरन्स आहे बॉडीची ती आपण रिस्टोर करतो, ज्याच्यामुळे आपल्याला बॉडीचं प्रॉपर नॉलेज होईल. तर त्या एम्बाल्मिंगसाठी केमिकल कंपोजिशन्स काय काय आहेत, कोणतं केमिकल आपण यूज करतो, तर फॉर्मेलिन 1 लिटर, वॉटर 4 लिटर्स, मिथाइल अल्कोहोल 1 लिटर, ग्लिसरीन 500 ml, सिट्रीमाइड 500 ml, इओसिन 250 ml, युकॅलिप्टस ऑइल 250 ml. तर हे जे फुल सोल्युशन आहे ते आर्टरीज म्हणजे एस्पेशली फिमोरल आर्टरीमध्ये एम्बाल्म केलं जातं किंवा इंजेक्ट केलं जातं आणि ते ग्रॅव्हिटेशन मेथडमध्ये होल बॉडीमध्ये पसरून त्या बॉडीला डिकम्पोजिशन होण्यापासून प्रिव्हेंट करतं. तर बेसिकली हा काय वर्क करतो की जे आपले सेल्युलार प्रोटीन्स आहेत त्यांचं डिनॅच्युरेशन व्हायला देत नाही. ओके, कसं, तर तिकडचे जे अमाइन्स आहेत किंवा नियरबाय नायट्रोजन आहेत त्यांना तो जाऊन अटॅच होतो आणि त्यामुळे तो बॅक्टेरिया किंवा जे जर्म्स आहेत त्यांचं ॲक्शन प्रिव्हेंट करतो.
त्यानंतर द व्हेरी लास्ट पॉईंट इज शरीर ज्ञान प्रयोजन. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ दिस शरीर ज्ञान? तर ते काय आहे? शरीर विचयः शरीर उपकारार्थम इष्यते ज्ञात्वा हि शरीरतत्वम शरीरोपकारेषु भावेषु ज्ञानम उत्पाद्यते. तर ह्याच्यामध्ये जर आपण शरीर रचनेचं प्रॉपर ज्ञान मिळवलं, म्हणजे त्याचे अवयव, त्याचे अंगविभाग, दोष, धातू, मल ह्या सगळ्यांचं प्लेसमेंट कुठे आहे किंवा ते कुठे स्थित असतं, या सगळ्याचं जर आपण प्रॉपर नॉलेज मिळवलं तरच आपल्याला ह्या शरीराची फिजिओलॉजी समजेल. आणि जेव्हा आपल्याला प्रॉपरली ॲनाटॉमी आणि फिजिओलॉजी समजेल तेव्हाच आपल्याला ह्याच्यामध्ये डिफॉर्मिटीज काय काय आहेत, सर्जरीमध्ये प्रिव्हेन्शन कुठे आहे, ओके, मर्म ह्यासारखे जे व्हायटल पॉईंट्स आहेत ते कसे प्रिव्हेंट करायचे आहेत, कुठे आघात झाल्यावर प्रॉपर ट्रीटमेंट कशी करायची, हे सगळं जे नॉलेज आहे ते आपल्याला तेव्हाच घेता येईल जेव्हा हे 2 पॉईंट्स आपले फिक्स असतील. आणि हे पॉईंट फिक्स असण्यासाठी ॲनाटॉमी फिक्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणूनच शरीर रचनाला प्रायोरिटी दिली आहे. आणि ह्यासाठीच शरीर रचनाच्या ज्ञानाला किंवा शरीर ज्ञानाला चिकित्साशास्त्राचा द्वार म्हणजे अ डोअर टू नॉलेज ऑफ मेडिसिन्स म्हणूनच ह्याला चिकित्साशास्त्राचं द्वार असं म्हटलं आहे. Thank you guys for watching my video. Do like, share and subscribe my channel.